नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहतोय 8 दिवसापासून जवळपास संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच धर्माबाद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्याचमुळे जे बॅक वॉटरमुळे संपूर्ण धर्माबाद तालुक्यामध्ये पावसाने संपूर्ण हजारो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय आज आहोत पाटोदा बुद्रुक येथे, रोकडेश्वर येथे आज पाटोदा येथे आपण आलेलो आहोत। आपण पाहतोय या शेतामध्ये जवळपास आपल्या काही अंतरावरती तिथे झाड आहेत, त्याच्यावरती ते जवळपास 30 ते 40 वानरे त्या झाडावरती अडकलेले आहेत आणि त्याने 4-5 दिवसापासून एकाच झाडावरती आहेत। तर त्यांना खाण्यासाठी काय नाही, पिण्यासाठी काय नाहीये, पाणी आहे परंतु त्यांना झाडावरनं खाली कसं यावं आणि बाहेर कसं जावं ते संपूर्ण त्यांना पाण्याचा वेळ आता झाडाला लागलेला। आपल्या गावातील पशुप्रेमी आहेत, त्याने आता त्या वानरांपर्यंत पोहोचून टोकऱ्याच्या सहाय्याने त्यांनी खाऊ दिलेले आहेत। दादा, आपण कसं गेलात आणि तिथे किती वानर आहेत, काय वाटतं आपल्याला? 20 ते 25 वायर आहेत तिथे गेले। आता आतावर आम्ही केळ आणि बिस्किट घेऊन तिथे जाऊन झाडाखाली बांधून ठेवून आल्या। ते पण खायची काही हे करणारच आहेत, सध्या मारून घेण्यावरच आहे ते, उपाशी आहेत म्हणून तुझ्या एकुणेगावर चावून गेले। ते कधीपासून आहेत ते झाले 2-4 दिवस होते ते अजून काही त्यांना इथले नाही, आम्ही आटाळचे आहोत। आम्हाला इथे बोलले म्हणून आल्या, आम्हाला बोलून घेतलं त्यांना, कोणाला यांना बोलून घेतले। आम्हाला काय जाता येईना, आमच्या जवळ गावात ये नाही, अच्छा म्हणून त्यांना बोलून घेतले आम्ही। मंगळवार पासून वानर आहे तिथे। अच्छा, आतापर्यंत काय प्रशासनाचे काहीच नाही। आज पहिली वेळेस आम्ही दोघं आलो, सकाळी 7 पासून आम्ही दोघं आहोत इथे। तर प्रशासनाला फोन लावल्यानंतर दखल झाली इथं। आज काय दखल घेतली त्यांनी? आता ते रेस्क्यू टीम वाट लावली वन विभागाने, तरी आली तर त्यांच्यासोबत साहित्य नाही। मग नंतर आम्हीच प्रयत्न करून जारीकोटला वगैरे लावून यांना बोलून घेतलंय, ये तापे घेऊन आलेत। तेवढं खाद्य, तेवढं केळी आणि बिस्किटची व्यवस्था आम्हीच केली स्वतः, 2 जण, आणि खाद्य केळी तेवढं ते आणले। पोहोचायचं काम तितकं केलं सर। काय वाटलं त्यांना? खरंच त्या अनेक राहू शकतात का 4-5 दिवस? पाणी आटल्या नाही गेलं तर काय होईल त्यांची परिस्थिती? साहेब, ते काय टिकू शकत नाही बघा, पाणी आटल्यानंतर पाणी आटावच पाहिजे, ते नाही त्याला कोणी आता पद्धतीने काढायला पाहिजे, तो पण नाही तर टिकू शकत। वाटेल का तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन येतील का ते? येते साहेब, बिनात असं नाही। एकच झुडूप आहे, त्या झुडपावर पुरी वानर येऊन बसलेले आहेत, येतात, कोणाच्या पद्धतीने त्याला बाहेर काढायला पाहिजे। खरोखरच आपण पाहतोय जवळपास 4 ते 5 दिवसापासून या पाटोदा गावामध्ये वानर एकाच झाडावरती जवळपास 25 ते 30 वानर आहेत असे आपल्या नागरिकांकडून माहिती मिळते। खरोखरच वन विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे संपूर्ण त्याने येतात, पाणी करतात, जातात, परंतु फोटोशूट न करता खरोखरच इथं जवळपास 5 दिवसापासून वानर अडकलेले आहेत आणि त्यांना लवकरात लवकर काढण्यात यावं। वन विभागाचे दुर्लक्ष करत आहेत अशी सर्व नागरिकांची मागणी आहे। लवकरात लवकर येऊन रेस्क्यू टीमने किंवा वन विभागाने या ठिकाणी त्या वानरांच्या बाहेर कसे येतील हे ते प्रयत्न केलं पाहिजे। नक्कीच खरोखरच आपण पाहतोय जिकडे पाहावं तिकडे समुद्रासारखं आपल्याला शेतामध्ये पाणी पाहायला निघतंय आणि या ठिकाणी शेतामध्ये उरलंय म्हणजे काय, पाणी आणि जमीन उरलेली आहे असं दिसतंय। खरोखरच सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। भाजप सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण का आज 2 ते 3 दिवस झाला नदी येऊन कोणताच आमदार साहेब आलाय ना, कोणी आलाय अजून आतापर्यंत। महायुती सरकार आहे आणि पीक कर्ज माफ केलं जाते असं सांगितलं जाते, वाटते का आता तरी? नाही, काय गॅरंटी नाही आता तरी वाटते का? नाही, 100% गॅरंटीच नाही अजून। एवढं पाऊस पडले आणि पीक नाही तर नाही, आता तरी तुम्हाला काय फायदा होईल का? काहीच नाही अजून। गेल्या वर्षीचाच विमा बरोबर भेटला नाही, 4-2 लोकांना भेटला 200 रुपये विमा पडला। काय 4 एकर 5 एकर राहून नावानं 200 रुपये विमा पडायचे, दैना गेल्यानं परवडते, परवडतात। झेरॉक्स करून ते त्याचेच पैसे निघाल नाही शेतकऱ्याला। 200 रुपये कुठे टाकायचे शेतकऱ्याला? त्या सरकारला लाज वाटली पाहिजे। 200 रुपये विना आता होईल का? काहीच होईना बघा, ते बोलायचं बघा, काहीच होईना। खरोखरच अतिशय सौर शेतकरी तीव्र झालेले आहेत। यांना नाही तर नाही, कमीत कमी या वन विभागाने येऊन आणि या प्रशासनाने येऊन यांची बाहेर काढण्यासाठी दखल घेतली पाहिजे, विनंती करत आहेत। काय वाटतं दादा आपल्याला? काय नाही, सकाळपासून आम्ही इथं 7 वाजल्यापासून बसलेले आहोत इथं। चंद्रकांत साळुंखे, लोकडू पाटील, कोटे वानर अडकले 4-5 दिवसापासून। बघितलं आणि तुम्हाला कळवलं आणि वन विभागाला कळवलं
आणि आम्ही खाद्य पण आणलेले आहेत, आम्ही पण आणले, त्यांनी पण आणले स्वतः खर्च करून त्यांना देण्यासाठी, आणि ते टीम बोललेले आहेत, त्यांना थोडं मदत करा एवढीच विनंती बघा. नमस्कार सर, आज आपल्या पाटोदा आपण गावामध्ये आहोत. त्याप्रमाणे तलाठी मॅडम आहेत, फॉरेस्टचे अधिकारी आहेत आणि जवळपास 5 ते 6 दिवसापासून तिथं वानर अटकलेले आहेत. तर आपण काय, आपली टीम आलेली आहे आणि काय सुविधा आपण केलेल्या आहात? मला वाटते, नमस्कार, मला वाटते की बाबा हे 2 ते 3 दिवसापासून इथं अडकलेले आहेत, कारण बॅकवॉटर इकडे आलेले आहे पाण्याचं, त्याच्यामुळे 2-3 दिवसापासून ते झाडावर आहेत. आम्हाला सकाळी आपला विलास डाकोरे साहेबांचा या गावातून 2 फोन आल्याबरोबर आम्ही तात्काळ इथं आलो. आल्यानंतर आमच्या वरिष्ठ, आमचे जे नांदेडचे उपवन संरक्षक साहेब केशवजी वाबळे साहेब, सहाय्यक वन संरक्षक इटलोड साहेब, आदरणीय आपले एजीएम मॅडम स्वाती मॅडम आणि आपले स्वामी तहसीलदार मॅडम, हो तहसीलदार मॅडमला आम्ही संपर्क साधलो. त्यांनी आम्हाला त्यांच्या याच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आदरणीय हरेपो नवीन अंगद खटाणे साहेब, त्यांनी आम्हाला इथं आमची टीम पाठवली. मी इथं आल्याबरोबर आमचं सगळं टीम पाठवलो. मी स्वतः आलो गावातल्या. पोहोचली का तुमची तिथपर्यंत? पोहोचली ना, माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे तापे आणलो, मच्छीमाराचे तापे आणून ह्या 2 लोकांना बोलवलो आणि त्यांना जवळपास 20 डझन केळी, गावातून काही लोक आपले बिस्किट वगैरे दिलेत. आम्ही त्यांना त्या ठिकाणी पोहोचलो, त्यांनी ते खालेत आणि हे समोरच आहेत, आपण पाठवून लागले. हे जे गावातले लोक आहेत त्यांच्या सहकार्याकडून आम्ही सगळं महसूल विभाग, वन विभाग यांच्या आमच्या टीमने आणि गावाच्या सहकार्याने आम्ही तिथपर्यंत पोहोचून आम्ही त्याला हे केलेले आहे. पाणी उतरलं नाही तर आपली काय उपाययोजना त्यांना बाहेर काढण्यासाठी? आता आम्ही तेच विचार केलो, मॅडमला सुद्धा फोन केलो की ते बोटी फायसतात, कारण रेस्क्यू करण्यासाठी ते पकडू देत नाहीत, कारण पाणी उतरल्याबरोबर ते आपापल्या आदिवासीमध्ये इकडे तिकडे ते हे होते. आता सर्व मॅडम पूर्ण शेत पाण्याखाली गेलेलं आहे, तर आपली काय पंचनामे वगैरे, काय अधिकारी आलेत, काय योजना चालू आहे? हो, पंचनामे चालू आहेत आमचे. कशा प्रकारे चालू आहेत? इथंच आहेत का संपूर्ण तालुक्यामध्ये पाऊस पूर्ण झाला? तालुक्यातच आदेश निघालेले आहेत आमचे पंचनामेचे आणि प्रत्येकाला गावं दिलेली आहेत, आमचे चालू आहे. ते वानेरा बाहेर काढण्यासाठी आपण लवकरात लवकर प्रयत्न करावा. गावकऱ्यांची मागणी आहे तशी. हो, शेतकऱ्यांना काही मिळालं नाही तर नाही, त्यांना तरी बाहेर काढावं अशी म्हणे. काय वाटतं आपल्याला? नाही, बरोबर आहे ना, त्यांचा जीव आहे, शेवटी काढायलाच पाहिजे आणि काढणार आहेत. बोट आता सध्या ती अवेलेबल आहेत आपल्याकडे. कधीपर्यंत येतील सर बोट? बोट आता तिकडे आहे, ते आपल्या त्याच्यामध्ये सिरसकोट साईडला आहेत. ते झालं की आम्ही करू. आमची रेस्क्यू टीम आमच्या नांदेडून येणार आहे, ते बी त्याच्यामध्ये येणार आहेत अधिकारी, काढू आम्ही ते. खरोखरच धन्यवाद साहेब. आता आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे हाल अशी होत आहेत, त्याप्रमाणे मुख्य जनावरांचे सुद्धा हाल होत आहे आणि खरोखरच माहिती देत आहे की साहेबांनी लवकरात रेस्क्यू टीम येईल, त्यांना बाहेर काढण्यात येईल. खरोखरच त्यांना अन्न पुरवलं पाहिजे, फळं पुरवले पाहिजेत आणि त्यांनी पुरवले सुद्धा आहेत आणि लवकरात लवकर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात असे आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे. खरोखरच बोला. या ठिकाणी मी पाटोदा बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य वैभव ज्ञानोबा सोनटके आणि माझ्या गावचे सर्व उपस्थित ग्रामस्थ, आपण पाहत आहात की एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय कशासाठी जमला आहे. इथं कोणती अनुचित घटना घडलेली नाही. कारण ह्याला मी अनुचित घटना का घडली नाही असं का म्हणत आहे, कारण दरवर्षी असा बॅकवॉटरचा प्रभाव येतो आणि आमची हजारो एकर शेती ही पाण्याखाली वाहून जाते. परंतु याच्यामध्ये आमची कुठेतरी गैरसोय आहे, कारण आम्ही शासनाच्या मागे लागून पंचनामा करा, आम्हाला मोबदला द्या, याच्यापेक्षा जास्त आम्ही काही केलं नाही. तात्काळ आम्हाला सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु हे वन्य प्राणी आज या ठिकाणी माझ्या शेतामध्ये आहेत, गट क्रमांक 342. मला माहिती आहे सद्यस्थिती तिथं कसं आहे वातावरण. त्यामुळे मी या वन विभागाच्या लोकांना सुद्धा मी माझ्या माहितीस्तव मी सांगू इच्छितो, कारण त्यांनी आजच्या दिवसाचं रेस्क्यू हे तुम्हाला दिसून येत आहे, परंतु बाकी सत्रामध्ये बाकीच्या वेळेमध्ये सुद्धा आम्हाला त्याचा खूप त्रास आहे शेतकऱ्यांना सांगण्यासारखं. कारण हे संख्या जास्त खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हरण असो, काय करायला पाहिजे? तर या ठिकाणी शासनानं तात्काळ त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी वन्य विभागामध्ये घेऊन जाऊन त्यांना व्यवस्थित ठेवलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे या ठिकाणी. तर हे पहिलं त्यांच्यापासून संकट, त्याच्यानंतर हे आसमानी संकट, या दोन्ही संकटामधून शेतकरी कधीच वर येणार नाही. ही मी ग्रामस्थाच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे. शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावेत आणि या ठिकाणी सकाळी जशी माहिती त्यांना पोहोचली वन विभागाच्या लोकांना,
ते तात्काळ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी पहारा केला, त्याच्यानंतर त्यांची टीम वगैरे बोलवली, ज्या पद्धतीने का होईना त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने ऑपरेशन केले आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन सुद्धा दिले या गावकऱ्यांना की पुढे बी आम्ही या ठिकाणी जर पाणी ओसरलं नाही तर आम्ही त्याला काटकसरीने प्रयत्न करून काढू, अशी त्यांची ती म्हणणं आहे. परंतु शासनाला यामार्फत मी सांगू इच्छितो की हजारो हेक्टर आमची ही जमीन जाणारी, याच्यासाठी बॅकवॉटरच्या नावाखाली आज आमचे काही प्रमाणात तिकडे आम्हाला आराखडा दिलेला आहे. वाटेल का तुम्हाला प्रशासन खरंच मदत करेल का? कारण प्रशासनाला आमची हात जोडून, मायबापांना हात जोडून विनंती आहे, याच्या पुढे जर येणाऱ्या प्रसंगाला तात्काळ जर डोक्यामध्ये घेऊन जर तात्काळ कारवाई नाही केल्यास मी एवढ्या ग्रामस्थांच्या सोबत स्वतः मी पुढे होऊन याचे परिणाम शासनाला भोगावे लागणार आहेत. कारण मी आंदोलन स्वरूपामध्ये तीव्र माझ्याकडून आंदोलन होईल. येत्या काळामध्ये कारवाई करण्यासाठी जर विलंब झाला, तात्काळ जर याच्यावर काही झाले नसेल, पंचनामे असतील, त्या कोणत्या गोष्टीचा जर सारवासारव जर करून जर आम्हाला जर दुर्लक्षित करत असतील तर याच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी स्वतः मी पुढे होऊन गावकऱ्यासमवेत मी खूप मोठा एजेंडा घेऊन बाहेर निघेल. धन्यवाद साहेब. आताच आम्हाला सर्व गावकऱ्यांनी सांगितल्यामुळे आपण पाहतोय त्वरित सर्व प्रशासनाने दखल घेऊन या सर्व शेतकऱ्यांची मदत केलीच पाहिजे आणि नागरिकांची सर्व मागणी आहे. धन्यवाद. जसे असत तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.